केमिस्ट्रीचा फर्स्ट पेपर जो आहे प्रामुख्यानं फिजिकल आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा ज्यामध्ये समावेश होतो त्यामध्ये फिजिकल केमिस्ट्रीमध्ये काही महत्त्वाचे कन्सेप्ट आहे. प्रामुख्यानं केमिकल थर्मोडायनॅमिक्स आहे, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आहे, केमिकल कायनेटिक्स आहे आणि आयोनिक इक्विलिब्रिया हा सेक्शन जुन्या सिलेबस म्हणजे मागच्या 15 ते 20 वर्षापूर्वीचा जो सिलेबस होता त्यामध्ये खूप प्रमुख आणि मेन टॉपिक होता, इम्पॉर्टंट होता. पण मागच्या काही सिलेबसच्या दरम्यान तो 11वीला टाकण्यात आला. मग काय आता सध्याच्या भागामध्ये मात्र हा आयोनिक इक्विलिब्रिया परत तुम्हाला आलेला आहे. ती आयोनिक इक्विलिब्रियाच्या इंट्रोडक्शनमध्ये मागच्या सेशनमध्ये आपण हा पॉईंट पाहिलेला असेल. आजच्या सेक्शनमध्ये आयोनिक इक्विलिब्रियाचा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे आणि तो म्हणजे ऍसिड आणि बेस. तर ऍसिड आणि बेस याच्यावरती काम करत असताना एरेनियस असेल, लॉरी ब्रॉन्स्टेड असेल, लेविस असेल, या सायंटिस्टनं खूप छान काम केलं. पण तत्पूर्वी आपल्याला ओल्ड कन्सेप्ट जो आहे या ओल्ड कन्सेप्टनुसार आपल्याला पुढे जायचंय आणि ओल्ड कन्सेप्टचा वापर करत असताना एक बेस जो असतो ओल्ड कन्सेप्ट हा कशाच्या संदर्भात देण्यात आला? हा देण्यात आला ऍसिड आणि बेस साठीच्या भागामध्ये. प्रामुख्याने याचा जर आपण वापर पाहिला तर ऍसिड हा जो शब्द आहे हा ऍसिड शब्द हा ऍसिडस या लॅटिन शब्दापासून तयार करण्यात आला आणि ऍसिड या शब्दाचा ऍसिडस चा अर्थ जो असतो तो असतो स्वर इन टेस्ट, TASTE. चवीला आंबट असणारे जे पदार्थ आहेत प्रामुख्याने त्याला ऍसिड असं म्हणायचं. असा कन्सेप्ट जो आहे हा प्रामुख्याने ओल्ड कन्सेप्ट मध्ये वापरला. एक बेसिकली काय झालं की अशा पद्धतीचा वापर करत असताना बेस हा जो कन्सेप्ट आला यामध्ये प्रामुख्यानं अल्कली हा अरेबिक शब्द आहे आणि अल्कली या शब्दाचा अर्थ होतो प्लांट, रूट, ऍश. अशा पद्धतीनं प्लांट रूट ऍश जो आहे हे चवीला बिटर म्हणजे कडू असतात, कडवट असतात, कडसर असतात आणि म्हणून चवीला जे आंबट आहेत ते ऍसिड आणि चवीला जे बिटर आहेत, कडू आहेत ते प्रामुख्यानं बेस आहेत. असा ओल्ड कन्सेप्ट प्रामुख्यानं पहिले ऑब्झर्व करण्यात आला. आता ओल्ड कन्सेप्टच्या आधारे जर विचार केला तर निसर्गामध्ये असे अनेक पदार्थ आहेत जे चवीला आंबट आहेत परंतु ते ऍसिड नाही. निसर्गामध्ये अनेक असे पदार्थ आहेत जे चवीला कडू आहेत परंतु ते बेस नाही आहेत आणि म्हणून ओल्ड कन्सेप्ट कुठेतरी मागे पडायला लागला आणि मग एक गरज भासली की सायंटिफिक काहीतरी पार्ट याच्यामध्ये यावा आणि मग यामध्ये प्रामुख्याने देत असताना ज्या प्रॉपर्टीज आपण वापरल्या त्यामध्ये ओल्ड कन्सेप्टच्या नंतर काही सायंटिस्टनं महत्त्वाचा रोल प्ले केला आणि त्यामध्ये एर्हेनियस याला एक महत्त्वाचा कन्सेप्ट मांडला. तर आपण एर्हेनियस थेरी असं नाव देऊया आणि एर्हेनियस थेरीनं एक ऍसिड आणि बेस हे कशा पद्धतीने डिफाइन केले लक्षात घ्या. ऍसिड आणि हा बेस अशा एर्हेनियसचा हा मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. व्यवस्थित भाग समजतोय तर लक्षात घ्या. एरेनियसनं ओल्ड कन्सेप्टच्या आधारे पुढे जात असताना सांगितलं की निसर्गामध्ये असणारा कुठलाही पदार्थ जो H+ आयन जो आहे हा ॲक्वस सोल्युशन. आता ॲक्वस सोल्युशन जे असतं यामध्ये ॲक्वस सोल्युशन त्याला ऍसिड असं म्हणायचं असं त्यानं टर्म केलं. तर OH- आयन जो आहे हा ॲक्वस सोल्युशन मध्ये देणारा जो आहे तर त्याला प्रामुख्याने बेस असं म्हणायचं. तर या प्रॉपर्टीज देत असताना पहिले आपण प्रॉपर्टीज लक्षात घेऊया काय काय दिलं त्यांनी. याने सांगत असताना पहिला शब्द आला ॲक्वियस. आता ॲक्वियस शब्दाचा जर अर्थ पाहिला तर पाणी, पाण्यामध्ये असणारा जो भाग आहे तो त्याला आपण ॲक्वियस असं म्हणतो आणि ॲक्वियस भाग जो असतो जो सॉल्व्हंट फॉर्म मध्ये वॉटरचा जो भाग आहे तर तो पार्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायचा आणि हा जो भाग आहे बेसिक पाण्यामध्ये असणारा जे कॅरेक्टरिस्टिक आहे हा पार्ट लक्षात ठेवा आणि मग काय म्हणतो आपण सबस्टन्स
which gives H plus ion in aqueous solution is known as a acid. परत एकदा लक्षात घ्या, the substance which gives H plus ion in the aqueous solution is known as acid, and the substance which gives OH minus ion in the aqueous solution is known as a base. आता इथे H plus ion आणि aqueous solution या दोन महत्त्वाच्या प्रॉपर्टीज. त्यानुसार काय झालं की हा HCl आहे, हा H2SO4 आहे, हा HNO3 आहे, हे त्याने ऍसिड सांगितलं, किंवा हा NaOH आहे, हा KOH आहे, हा MgOH टेकन ट्वाइस आहे. अशा पद्धतीचे बेसिस सांगितले. आता मग प्रामुख्याने काय झालं, यामध्ये हा पहिला थेरीचा भाग थेरॉटिकल सेक्शन मध्ये, आणि या थेरीचा वापर आपल्याला ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक सर्व सेक्शन मध्ये करायचा आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, पाण्यामध्ये H प्लस आयन देणारे ऍसिड, पाण्यामध्ये OH मायनस देणारे बेस. आता आपल्याला तिसऱ्या कन्सेप्ट मध्ये आपल्याला पाहत असताना थेरीला हा पार्ट दिल्याच्या नंतर ऍक्च्युअली जुन्या सिलेबस मध्ये याचे लिमिटेशन्स होते, पण आता नवीन सिलेबस मध्ये तुम्हाला काय पॉइंट आलेला आहे, नवीन मध्ये तुम्हाला याचा जो पुढचा पार्ट आहे एवढाच एक्सप्लेन केला, पण आपण सीईटी आणि नीटच्या दृष्टिकोनातून पूर्ण एरिडियस थेरीचा अभ्यास करणार आहोत. आणि हा भाग पाहत असताना काही मर्यादा ज्या आहेत ह्या एरिडियसच्या थेरीला आल्या. त्यामध्ये पहिली मर्यादा काय आली की थेरी इज लिमिटेड ओनली फॉर ॲक्वियस सोल्युशन. आता ज्या पद्धतीमध्ये ॲक्वियस सोल्युशन हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे, निश्चित स्वरूपामध्ये आपण सांगताना म्हणू शकतो की ही थेरी ॲक्वियस सोल्युशन पुरतीच मर्यादित आहे, आणि विदाउट ॲक्वियस सोल्युशन ही थेरी एक्सप्लेन करू शकत नाही. झालं. आता बेसिकली हा पहिला महत्त्वाचा पार्ट आला. एक दुसरा पार्ट असा आहे की साधारणपणे काही सॉल्व्हंट जे आहे, एखादा पदार्थ हा एखाद्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होतो, पण तो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. एक बेसिकली या प्रॉपर्टीजचा पार्ट म्हणजे या थेरीमध्ये ॲक्वियस हा पार्ट मर्यादित स्वरूपात आल्या कारणानं नॉन ॲक्वियस सोल्युशनसाठी हा भाग का महत्त्वाचा आहे हे एक्सप्लेन करण्यात आलं नाही. उदाहरणार्थ काय की HCl डिझॉल्व्ड इन वॉटर, बट HCl कॅनॉट डिझॉल्व्ह इन बेन्झीन असा जर प्रश्न विचारला की HCl पाण्यामध्ये विरघळतं पण HCl बेन्झीनमध्ये विरघळत नाही, या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला माहिती आहे, पण त्या काळात साधारणपणे 1884 चा सिद्धांत आहे, आणि म्हणून त्यावेळेला एरेनियसला हे एक्सप्लेन करता आलं नाही की व्हाय HCl इज सॉल्युबल इन वॉटर बट नॉट डिझॉल्व्ड इन बेन्झीन. त्यानंतर तिसरा पॉइंट असा आला, एरेनियसने व्याख्येमध्ये काय सांगितलं, द सबस्टन्स व्हिच गिव्स H प्लस आयन आर नोन ॲज अ ऍसिड. पण असे काही सबस्टन्सेस आहेत ज्यांच्याकडे ऍसिड H प्लस आयन नाही तरी देखील ते ऍसिड आहेत. फॉर एक्झाम्पल ZnCl2, PCl3 किंवा MgCl2 जे आहेत असे हे न्यूट्रल आहेत. याच्यामध्ये तो कुठल्याही प्रकारचा भाग हा ऍसिडचा नाही, H प्लस आयनचा नाही, तरी देखील ते ऍसिडिक आहेत. त्यानंतर दुसरा भाग असा आहे, काही सबस्टन्सेस आहेत त्यांच्याकडे OH नाहीये, उदाहरणार्थ अमोनिया, उदाहरणार्थ अल्कोहोल, तरी ते बेसिक आहेत. आणि अशा पद्धतीने एरेनियसला हे एक्सप्लेन करतात. आता हा ROH पेक्षा आपण ROR इथं लिहू. मग लिमिटेशन्स मध्ये हा भाग लक्षात घ्या. मग हा भाग आपल्याला 1884 ला आलेल्या मर्यादा 1923 ला गिल्बर्ट लेविस ने उत्तर दिला, हा भाग वेगळा, पण एरेनियसला नाही सांगता आलं. आणि पाचवं लिमिटेशन असं आहे की काय म्हणतो तो, द सबस्टन्स विच गिव्स, रिपिटेशन होतंय, H प्लस आयन. तर मग H प्लस आयन देतो म्हणजे पाण्यामध्ये H प्लस आयन हा फ्री असायला पाहिजे असं एरेनियसचं म्हणणं होतं. फ्री H प्लस आयन, बरोबर आहे. पण आता जर आपण लक्षात घेतलं तर पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर मायक्रोस्कोपच्या खाली जेव्हा पाहण्यात आलं तेव्हा H प्लसच्या ऐवजी प्रोटोनियम आयनच्या स्वरूपामध्ये हा H प्लस असतो. आता आपल्याला लक्षात आलं की पाण्यामध्ये टाकल्यावर H2O आणि हा H प्लस हे झाले H3O प्लस, पण एरेनियसला हे सांगता आलं नाही. आणि म्हणून हा कन्सेप्ट लक्षात घ्या. लिमिटेशन्स ऑफ एरेनियस थेरी हा ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू ने सांगितलं की दिस थेरी इज ओनली लिमिटेड फॉर ॲक्वियस सोल्युशन. This theory cannot explain why HCl is dissolved in water but not in benzene. This
theory cannot explain the acidic character of compounds which do not have H plus ion. Example, ZnCl to form of PCl3. This theory cannot explain the basic nature of compounds which do not have OH group, that is NH3 or ether. According to this theory, the H plus ion should be free in the solution, but actually it is observed that H plus ion is found in the form of H3O plus ion, which is known as a protonium ion. आणि अशा पद्धतीचा हा कन्सेप्ट जो आहे ॲरेनियसनं एक्सप्लेन करण्यात आला. पण ही थेरी खूप महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. या थेरीला आपण पुढे जाण्याच्या पूर्वी एकदा लक्षात ठेवायचं की शॉर्टमध्ये आपण या सेक्शनमध्ये कशाचा अभ्यास केला. ओल्ड कन्सेप्ट नुसार ऍसिड हा शब्द ऍसिडस पासून आला. ऍसिडस म्हणजे सोअर इन टेस्ट, चवीला आंबट असणारे जे पदार्थ आहेत ते ऍसिड. बेस हा शब्द अरेबिक शब्द अल डॅश कली पासून आला. त्याचा अर्थ होतो प्लांट रूट ऍश म्हणजे झाडाच्या मुळाची राख. त्याची गुणधर्म हे बिटर किंवा कडू आहेत, पण चवीला आंबट असणारे अनेक पदार्थ आहेत जे ऍसिड नाहीत, किंवा चवीला कडू असणारे अनेक पदार्थ आहेत ते बेस नाहीत. आणि म्हणून ओल्ड कन्सेप्ट कुठेतरी मागे पडायला लागला. 1884 ला ॲरेनियसनं अतिशय छान कन्सेप्ट एक्सप्लेन केला आणि ॲरेनियसनं सांगितलं की ॲक्वेयस सोल्युशनमध्ये H प्लस आयन देणारे जे कोणी सबस्टन्स असतात त्याला ऍसिड असं म्हणायचं. द सबस्टन्स व्हिच गिव्स H प्लस आयन इन ॲक्वेयस सोल्युशन आर नोन ॲज ऍसिड. एक्झाम्पल HCl, H2SO4, HNO. पाण्यामध्ये OH मायनस आयन देणाऱ्याला बेस म्हणायचं. द सबस्टन्स व्हिच गिव्स OH मायनस आयन इन द ॲक्वेयस सोल्युशन आर नोन ॲज बेस. एक्झाम्पल NaOH, KOH, MgOH, टेकन एक्सेट्रा. मग लिमिटेशन्स मध्ये काय सांगितलं आपण, ही थेरी फक्त ॲक्वेयस सोल्युशन पुरतीच व्हॅलिड आहे. नंबर 2, जसं की एक एक्झाम्पल सांगितलं की एक पदार्थ एकामध्ये विरघळतो पण दुसऱ्यात विरघळत नाही. म्हणजे उदाहरणार्थ HCl पाण्यात विरघळतो पण बेन्झीन मध्ये का नाही विरघळत, हे एक्सप्लेनेशन ॲरेनियस देऊ शकला नाही. यानंतर तिसऱ्या भागामध्ये असं आलो की ज्या कंपाऊंड मध्ये H प्लस आयन नाही पण तरी ते ऍसिड आहेत, अशांचं एक्सप्लेनेशन ॲरेनियसला देता आलं नाही. चौथा मुद्दा काय आहे, असे काही निसर्गामध्ये पदार्थ आहेत ज्यामध्ये OH मायनस आयन नाहीत तरी ते देखील ते बेस आहेत, अशांचं देखील एक्सप्लेनेशन देता आलं नाही. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ॲरेनियसच्या थेरीनुसार H प्लस आयन हा पाण्यामध्ये फ्री असायला हवा, पण ऍक्च्युअली ऑब्झर्व केल्याच्या नंतर लक्षात आलं H प्लस आयन हा पाण्यामध्ये H3O प्लसच्या स्वरूपात म्हणजेच प्रोटोनियम आयनच्या स्वरूपात राहतो. आणि एक सुंदर कन्सेप्ट जो आहे हा आजच्या सेक्शन मध्ये ऑब्झर्व केला. आता ॲरेनियसच्या थेरीनुसार एक खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आपण पुढच्या सेक्शन मध्ये टाकूया. पुढच्या सेक्शन मध्ये आपल्याला ॲरेनियसच्या थेरीच्या आधारे न्यूट्रलायझेशन हा एक कन्सेप्ट आणि लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी असे दोन कन्सेप्ट जे आहेत त्या पुढच्या सेक्शन मध्ये करूया.